अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त। अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे। शहाजी सतापा बर्गे वय 48 राहणार अर्जुनवाड तालुका राधानगरी व मोबिन अजीज शेख वय 26 सध्या राहणार बुद्धाळकर नगर कळंबा अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 4,61,575 रुपये किमतीची दारू तसेच टेम्पो व 4 चाकी असा एकूण 13,69,575 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। 1/6/2026 रोजी गुन्हे शोध पथकातील अंमलदार विजय पाटील व सोमराज पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कळंबा येथे एका 4 चाकी गाडीतून अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक होत आहे। पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून हाजी बर्गे याला अटक करून त्याच्याकडून 31,700 रुपये किमतीची देशी विदेशी दारू व 4 चाकी गाडी असा एकूण 7,31,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तसेच करवीर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर यांनाही गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोल्हापूर ते राधानगरी रोडवरून एका टेम्पोतून अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक होत आहे। पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून मोबिन शेख याला अटक करून त्याच्याकडे असणारी 4,27,875 रुपये किमतीची देशी विदेशी दारू व टेम्पो असा एकूण 6,37,875 रुपये मुद्देमाल जप्त केला। या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 13,69,775 रुपये किमतीचा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्यासह मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, नाथा गवळे, सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, विजय पाटील, योगेश शिंदे यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम